कांदा फुगवण, कांद्याचा कलर, कांद्याची चकाकी याच्यासाठी फवारणी आणि खताचं कॉम्बिनेशन काय करता येईल. शेवटच्या स्टेजमध्ये किंवा शेवटचे जे 2 पाणी राहिलेले त्या 2 पाणी देताना पहिलं अगोदर खत टाकणं, नंतर पाणी देणं, नंतर शेवटचं पाणी देणं आणि कांद्याचं पाणी स्टॉप करणं. याच्यामुळं कांद्याची साईज होईल, कांद्याची चकाकी येईल, कांद्याला कलर येईल आणि त्याच्यानंतर शेवटच्या पाण्याला फवारणी कुठली घ्यायची याविषयीचा आजचा व्हिडिओ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा फुगवणीचा व्हिडिओ टाकला, फवारणी करायची, पण एका शेतकरी बांधवांचे किंवा काही शेतकरी बांधवांचे फोन आले आणि कमेंट आले की आम्हाला खत टाकायचं. खत कुठलं टाकायचं? या ठिकाणी मी कांद्याच्या प्लॉटमध्ये या साईजचा कांदा आहे बघा, म्हणजे पाणी दिलेलं आहे आणि कांदा फुगवण करण्यासाठी खत कुठलं टाकायचं आहे. आता मी सुरुवातीला बेसल डोस हे काही सांगत बसत नाही, कारण ज्यांचे कांदे साधारणपणे 90-100 दिवसाचे आहेत त्यांना काढायचे. आता काहींना काय झालं की बाजारमुळं घाई झालेली, साहजिक आहे, बाजार पडतील की काही ही भीती आहे सगळ्यांमध्ये, आणि याच्यामुळं कांद्याचे जे मार्केटला नेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कांद्याची पूर्ण साईज होऊन नेणं गरजेचं आहे. आता याच्यावरती किमती का पडल्या, का पडतायत, शेतकरी काय चुका करतायत, गव्हर्नमेंटच्या काय चुका होतात, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार. पण कांद्याची जी फुगवण आहे ती फुगवण होत असताना शेवटच्या स्टेजचा प्रवास कसा असतो ते सांगतो आणि त्याला काय करता येईल. तर त्याच्यामध्ये साधारणपणे शेवटचे जे 2 पाणी राहतात त्या 2 पाण्यामध्ये 90 दिवसाच्या आसपासचा कांदा किंवा 100 दिवसाच्या आसपासचा कांदा जर असेल तर आपण काय खत टाकलं पाहिजे. याच्यामध्ये आपण खत वापरायचं आहे पोटॅशियम सोनाईट. पोटॅशियम सोनाईट आपण पाण्यातून सोडू शकता, टाकू शकता, कशाही पद्धतीने टाका. पाण्यातून पाण्याचं असेल, ठिबकवरती असेल, सगळ्यांसाठी वापरता येणारं हे एकच पर्याय सांगितलं मी, पोटॅशियम सोनाईट टाकू शकता आपण. कांदा ज्यांना विकायचं आहे त्यांच्यासाठी, कांदा ज्यांना ठेवायचा आहे त्यांच्यासाठी पोटॅशियम सोनाईट वापरायचं नाही वापरायचं हा आपला स्वतःचा निर्णय. पण ज्यांना मार्केटला लगेच कांदा विकायचा आहे, कांद्याची साईज होणं गरजेचं आहे, कांद्याचा जो रस आहे तो रस कांद्यामध्ये उतरायचा आहे, त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, पोटॅशियम सोनाईट वापरायचं. कधी वापरायचं आहे? कांद्याला शेवटचे 2 पाणी राहिले म्हणजे शेवटून दुसरं पाणी जेव्हा आपण देणार आहे त्या पाण्याला किंवा त्याच्या अगोदर आपण काय करू शकता, पाण्यातून आपण पोटॅशियम सोनाईट सोडायचं आहे. आता पोटॅशियम सोनाईट हे काय करणार आहे की याच्यामध्ये पोटॅशियम सोनाईट काय करणार आहे की कांदा आहे ह्या कांदा पिकाची साईज होण्यासाठी मदत करणार आहे. याच्यामुळं काय होईल की कांदा पिकाच्या जो रस आहे तो रस खाली उतरल, मानेतला रस खाली उतरल, मुळांमधून येणारे अन्नद्रव्य ते वरती येतील आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन, वरून आणि खालून येणारं कॉम्बिनेशन हे देईल. परिणामी ह्या ज्या कांद्याचे जे लेयर आहेत, मी कांद्याचे आतले जे लेयर सांगितलेले ते लेयर आहेत, त्या लेयरची जाडी वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये जाडी कशी वाढते तर ज्या सेल असतात, पेशी असतात, त्या पेशींचं मल्टिप्लिकेशन आणि इलॉंगेशन होत असतं. मल्टिप्लिकेशन म्हणजे एका पेशीपासून दुसरी, 2पासून 4, 4पासून 8 असं मल्टिप्लिकेशन होतं. इलॉंगेशन म्हणजे छोटी पेशी असेल तर थोडी मोठी होते. ह्याच्यामुळं काय होतं, परिणामी ह्या कांद्याची साईजचा जो लेयर आहे तो लेयर जाड आणि रुंद होण्यास मदत होते. परिणामी एक लेयरची जाडी वाढली की याच्यामध्ये जेवढ्या पाती तेवढे लेयर आहेत, एका लेयरची थोडी जाडी वाढली की परिणामी कांदा वाढतो, पण कांद्याची साईज वाढते. कांद्याची साईज वाढण्यासाठी वरचा अन्नरस इथे येणं गरजेचं आहे, खालून जे पोटॅशियम सोनाईट सोडलेलं आपण ते जे पोटॅश आहे ते इथे येणं गरजेचं आहे. याच्यामुळं पोटॅशियम सोनाईटमुळं कांद्याला काय होणार आहे की साईज होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे, म्हणजे पोषण किंवा जी जाडी आहे ती जाडीसुद्धा वाढण्यास आपल्याला मदत होणार आहे. हे झालं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हे शेवटून दुसऱ्या पाण्याला सांगितलं मी. त्याच्यानंतर शेवटचं जे पाणी आहे किंवा शेवटचं जे पाणी देतो आहे त्याला काय फवारणी करायची. आता मी बऱ्याच जणांना सांगितलं की आपली पात कशा पद्धतीची याच्यावरती डिपेंड आहे. पात जर का आपली चांगल्या पद्धतीने हिरवीगार असेल नसेल तर त्याच्यामुळं काय होईल की आपण काय करू शकता की जर का हिरवीगार पात असेल तर चमत्कारचा वापर करा, लिओसिनचा वापर करा, दोन्हीपैकी कुठलेही एक वापरा, 2 ml प्रति लिटर पाणी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला 0050 घ्यायचं आणि काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला बोरॉन. आता 0050 लिओसिन आणि चमत्कार किंवा चमत्कार का दिलं आहे तर वरची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, वरची जी पातीची वाढ आहे ती पातीची वाढ थांबवायची आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला की त्याच्यामध्ये आपण घेतोय 0050 मध्ये सुद्धा काय 0% नायट्रोजन आहे, 0% फॉस्फरस आहे आणि 50% पोटॅश, फक्त पोटॅशचा वापर केला आहे. आपण पहिल्या पाण्याला पोटॅशियम सोनाईट दिले,
दुसऱ्या पाण्याला सुद्धा आपण पोटॅश देतो. याच्यामुळे काय होईल, कांदा पीक ओढून येईल. ओढून येणं म्हणतो आपण त्याला, पाती पिवळं पडणं, मान पडणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फवारणीनंतर होतील. आणि याच्यामध्ये परिणामी आपण घेतलेले अधिक घेतलेले याच्यामध्ये बोरॉन घेतलेलं. तर बोरॉन काय करणार आहे, कांद्याची कलर, कांद्याची चकाकी आणि कांद्याची सड कमी करण्यासाठी मदत करणार आहे. आता मी कांद्याचं जे डायग्नॉस आहे ते डायग्नॉस मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. कांदा तोडून त्याची जे लेअर आहेत ती लेअर कशा पद्धतीने वाढतात, कशा पद्धतीने जाडीवरती आणि पातींची संख्या याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवतो. पण आता सध्या आपल्याला घेताना जे शेवटून दुसरं पाणी आहे त्या दुसऱ्या पाण्याला आपल्याला घ्यायचं पोटॅशियम सोनाईट आणि त्याच्यानंतरच्या पाण्याला आपल्याला एक फवारणी घ्यायची. ती घ्यायची 0050 प्लस लिओसिन किंवा चमत्कार आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे बोरॉन. जर का आपली कांद्याची पात लई वाढलेली नसेल, वाढ खुंटलेली, तेव्हा तुम्ही चमत्कार किंवा लिओसिन घेण्याची गरज नाही. आपल्याला तेव्हा फक्त घ्यायचे 0050 घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बोरॉन घ्यायचे. जर का आपल्याला 0050सुद्धा नसं घ्यायचं तर फक्त बोरॉनची आपण बोरॉन आणि मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा घेऊ शकता. मायक्रोन्यूट्रियंट का, ज्यांना कांदा ठेवायचा आहे त्यांच्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट गरजेचं आहे. किंवा शेवटच्या स्टेजमध्ये जर का जमिनीमध्ये किंवा कांद्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंटची कमतरता असेल तर आपण ते बोरॉन आणि मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा घेऊ शकता. ज्यांना मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा घ्यायचं नाही त्यांनी फक्त आणि फक्त 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी बोरॉन हे जर घेतलं प्रति लिटर पाण्यामध्ये 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी बोरॉन जर का घेतलं तर आपल्याला 100% कांद्याची कलर आणि चकाकी येण्यासाठी होणार आहे. मी ओल्या मातीतून दिलेलं पाणी त्याच्यातून कांदा काढला आहे, त्याची आता कलर बघा. हा शेवटचा लेअर 100% काढेपर्यंत जमिनीला चिटकून जाणार आहे. आतला जो लेअर आहे हा जो थोडा वाईट दिसतो त्याला कलर यायला लागलेला आहे, हा परिणामी लाल भडक गडद लाल होणार आहे. आणि परिणामी साईज, कलर आणि गोलाई बघा, कांद्याची गोलाई ही अशा पद्धतीची पाहिजे. गोलाई असा चिमुळता पण नको आहे, कांदा वरती जो आहे असा पण नको आहे. ही जी आहे इथंच तो थांबला पाहिजे, याची वाढ इथंच थांबली पाहिजे. देठ इथं पाहिजे. याच्यामध्ये काय होतं, अन्नरस असतोय, हा अन्नरस परिणामी उतरणार आहे, ही मान अशा पद्धतीने पडणार आहे आणि इथून आपण कांदा कापणार आहे. खालून याची जे मुळं आहे ते मुळं कट करणार आहे किंवा वाळून जाणार आहे आणि हा कांदा अशा पद्धतीने मार्केटला जाईल. अजून याची साईज होणार आहे आणि साईज झाल्यानंतर, चकाकी आल्यानंतर, कलर आल्यानंतर आपण मार्केटला चांगल्या पद्धतीने नेऊ शकता. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कांद्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच शंका असतात, बऱ्याच कमेंट येतात, त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवतो. आपल्याही काही शंका असतील तर कमेंट करत चला. फक्त मला बऱ्याच ठिकाणी नावं आणि गावं नसतात. आपलं नाव गाव टाका किंवा कमेंट केल्यानंतर आपला प्रश्न विचारल्यानंतर खाली कमेंट करून गाव सांगा, जेणेकरून बदलतं वातावरण आहे, हवामान आहे. कारण आपला थोडासा एरिया बदलला की माती बदलती, हवामान बदलतं आणि त्याच्यानुसार मला आपल्याला सजेस्ट करता येईल की अशा पद्धतीचे कांदा पिकाचे व्हिडिओ आहे. कांदा पिकाला मी सुरुवातीला सांगितलेलं की ठिबकचा वापर करा, पण नंतरच्या याच्यामध्ये काहींनी ठिबक केलेलं नाही, नसू द्या. काही ठिबक केलेलं नसेल तर पावसाळ्यामध्ये ठिबक असेल तर आपल्याला त्याचे लिक्विड खतं आहे, ते लिक्विड खतं द्यायला फायद्याच येतं. आणि ज्यांच्याकडे ठिबक असेल त्यांनी दुसऱ्या पाण्याला शेवटून जे दुसरं पाणी त्या दुसऱ्या पाण्याला ठिबकमधून सुद्धा पोटॅशियम सोनाईट सोडलं तर चाललं. मी 05234 सुद्धा सांगतो काही व्हिडिओमध्ये 0050 सुद्धा सांगतो आणि फवारणी सुद्धा सांगतो. पण काही शेतकरी बांधवाचे कमेंट आले की आम्हाला फवारणी नको आहे, काहीच नको आहे, पाठ पाण्याने, तेव्हा आम्ही कोणतं खत टाकू. खत टाकायचं असेल तर पोटॅशियम सोनाईट टाका, पाठ पाण्याने टाका. 2-2 डबडे एका वाफ्याला वाहता, पाठ भरत आल्यानंतर पाणी पाण्यामध्ये सोडू शकता. ड्रममध्ये 200 लिटर पाण्यामध्ये करू शकता. अशा पद्धतीनं सगळ्या मुळांना जाईल आणि सगळ्या पद्धतीनं आपल्या कांदा पिकाचं काय होईल, साईज होईल, कलर येईल, चकाकी येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेवटी एवढंच म्हणाल, हा कांदा उत्पादक आहे, हा शेतकरी आहे आणि हा शेतकरी अन्नदाता सुखी भव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.